करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा। करमाळ्याचे माजी आमदार शिवसेना शिंदे गटाचे नेते जयवंतराव जगताप यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे। या निमित्ताने भूमिका मांडताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी काही मुद्द्यांवर भर दिलाय। त्यातील 5 मुद्दे आपण जाणून घेऊयात। पहिला मुद्दा आहे निवडणुकीत थांबण्याचा निर्णय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक न लढविण्याचा निर्णय जगताप यांनी घेतला आहे। दुसरा मुद्दा आहे हा केवळ पॉज लौट के आएंगे। जगताप यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढविणार नाही असे सांगतानाच हा ब्रेक म्हणजे केवळ पॉज आहे असे सांगितले। त्याचवेळी लौट के आएंगे असे सांगताना आपण राजकारणात सक्रियच आहोत असा संदेश त्यांनी दिलाय। तिसरा मुद्दा विकास कामे करू शकतील त्यांना साथ द्या। माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना विकास कामे करू शकतील अशा उमेदवारांना साथ द्या असे सांगितले आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आपली कोणासोबतही युती किंवा आघाडी नाही, त्यामुळे कार्यकर्ते त्यांना वाटतील तो निर्णय घेतील असेच त्यांनी सांगितले आहे। चौथा मुद्दा आहे शिवसेनेतच आहे आणि तेथेच काम करणार। निवडणूक लढवित नाही, मात्र आपण शिवसेना शिंदे गटातच आहोत आणि आहे तेथेच काम करणार आहोत। फक्त या निवडणुकीत थांबणार आहोत। याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली आहे असे सांगून पक्ष बदलाचा कोणताही निर्णय नाही हे जगताप यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। पाचवा मुद्दा आहे राजकीय गोंधळावर चिंता। माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सध्या सुरू असलेले राजकारण गोंधळाचे आहे। मतदारही यात अडकत चाललेत। राजकारणात निष्ठा विचार आता राहिला नसल्याचे सांगून चालू घडीच्या राजकारणावर गंभीरपणे चिंता व्यक्त केली आहे। माजी आमदार जगताप हे ज्येष्ठ राजकारणी असल्यामुळे त्यांची ही चिंता निश्चितच विचार करण्याजोगी आणि महत्त्वाची आहे। मित्रांनो, माजी आमदार जयवंतराव जगताप यांची वेट अँड वॉच भूमिका तुम्हाला कशी वाटते? करमाळा तालुक्याच्या राजकारणावर जगताप यांची भूमिका कोणते परिणाम करणार असे तुम्हाला वाटते? तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा।